नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयात गावखेड्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांकडे. नागपूरच्या सभेमध्ये काल राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका केली आहे. मोदींचं वय झालं त्यामुळे त्यांना सगळ्याची घाई असते म्हणून ते खोटं बोलतात असा टोला राहुल गांधींनी लगावला. दरम्यान 72,000चा आकडा काँग्रेसनं कसा ठरवला यावरही राहुल सविस्तर बोलले. आम्ही मोदींसारखी पूर्ण होऊ न शकणारी आश्वासनं देणार नाही, आम्ही कामं करून दाखवू असंही ते म्हणाले. या सभेत राहुल गांधींनी मोदींना थेट इशारा सुद्धा दिलेला आहे. निवडणुकीनंतर राफेलची चौकशी करणार असल्याचं ते म्हणाले. इतकंच नाही तर चौकशी झाल्यानंतर चौकीदार जेव्हा जेलमध्ये असतील असंही राहुल म्हणाले. दरम्यान नागपुरातील या सभेमध्ये भुजबळांनी मोदींची मिमिक्री केली आहे. भुजबळांनी शेरोशायरी करत मोदींवर टीकास्त्र डागले. मुझे उम्मीद है 15 लाख आने की असं म्हणत मोदींची हुबेहूब नक्कल केली. नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधान केलं. इथे तर दोन्ही इंद्र आहेत, वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र. आता या दोन्ही इंद्रांचा काय करायचं, यांना मारायचं की सोडायचं हे तुम्हाला ठरवायचं असं पटोले म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रचार आता शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 5 वर्षांपूर्वी दिलेल्या घोषणेवरून त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं असून आम्ही सत्तेत आलो तर आयोगालाच 2 दिवस जेलमध्ये पाठवू असा वादग्रस्त इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. या त्यांच्या विधानाची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेत त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केला. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. दीर्घ प्रतीक्षेनंतर जळगाव मतदारसंघात भाजपकडून उन्मेष पाटलांनी अर्ज दाखल केला. यामुळे डॉक्टर स्मिता वाघ यांचा पत्ता कट झालाय. वाघांनी आधी अर्ज भरून ठेवला होता, परंतु भाजपने त्यांना एबी फॉर्म दिला नव्हता. त्यामुळे भाजपकडून त्या लढणार याबाबत सस्पेन्स होता. रुग्णालयात दाखल असलेले एकनाथ खडसे यांनी मोबाईलवर केलेल्या भाषणात विजयी करण्याचं आवाहन केलं. तर खडसे यांना रक्षा खडसे भावनिक झाल्या. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये रक्षा खडसे यांना गहिवरून आलं. प्रकृती अस्वस्थतामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे व्यासपीठावर उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी मोबाईलद्वारे उपस्थितांशी भावनिक संवाद साधला. त्यामुळे रक्षा खडसे भावनिक झाल्या. यंदा लोकसभेतून मनसेनं माघार घेतली असली तरी निवडणुकीत राज ठाकरे प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. राज ठाकरे निवडणुकीमध्ये 6 सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दरम्यान सोलापूर, नांदेड आणि मावळमधून राज ठाकरे भाजप विरोधात प्रचार करणार आहेत आणि मतदार राजाला भाजप विरोधात मतदान करण्याचं आवाहन करणार आहेत. मात्र राज ठाकरेंच्या 6 सभांच्या व्यासपीठावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील. महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे उर्मिला मातोंडकरांसाठी सभा घेणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान राज ठाकरेंनी भाजप विरोधात प्रचार करणार असल्याची घोषणा केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी राज ठाकरेंचे आभार मानलेत. राज ठाकरे अत्यंत निकरीची लढाई लढत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराजांना चांगलाच उपरोधी टोला लगावलाय. जयसिद्धेश्वर महाराज, तुम्ही 5 रुपये घ्या आणि मठात बसा. महाराज मंडळींनी राजकारणाच्या फंद्यात पडू नये असा सल्लाही दिलाय. उस्मानाबाद काँग्रेसनं 70 वर्षात काय केलं म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींवर शरद पवारांनी टीका केली आहे. 70 वर्षांच्या कालावधीत 5 वर्ष अटल बिहारी वाजपेयी यांचंही सरकार होतं. त्यावेळेला त्यांनी काय झोपा काढल्या का असा सवाल उपस्थित केला. देशातील तपास यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्यानं ते धमकावून तुरुंगात टाकण्याची भाषा करतात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नागपुरात केली आहे. शरद पवार आपले राजकारणातले गुरु आहेत असं म्हणणाऱ्या मोदींना गुरु भारी पडण्याची भीती वाटते म्हणून ते पवारांवर टीका करत असल्याचं सुद्धा भुजबळ म्हणाले. सांगलीमध्ये भाजपच्या 3 तालुका अध्यक्षांना नोटिसा बजावण्यात आल्या. प्रचार निवडणूक नियोजनाच्या बैठकीला उपस्थित न राहणं, पडाळकरांच्या प्रचाराला उपस्थित राहण्याचा ठपका ठेवण्यात आलाय. प्रभाकर पुजारी, संग्राम माने, सुहास पाटील अशी या पदाधिकाऱ्यांची नाव आहेत. पेड न्यूज आणि समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने चांगला ताप लावलेला आहे. मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार, रायगडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे आणि
शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली। दरम्यान पार्थ पवार यांच्या पनवेलमधील प्रचार दौऱ्याच्या बातम्या वेळापत्रकासह एकसारख्या 3 दैनिकांमध्ये छापून आले, त्यामुळे या बातम्या पेड न्यूजमध्ये का समाविष्ट करू नयेत असा खुलासा नोटीसद्वारे मागवण्यात आला। सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत। नरसय्य आडम यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना आपला पाठिंबा दिलाय। सोलापूर मतदारसंघात आडम यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्याचा फटका शिंदेंना बसू शकतो। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले आणि बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या एका फेसबुक पोस्टने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। क्षीरसागर यांनी वज्रमुठ असलेल्या फोटोसोबत लढा अशा आशयाची पोस्ट केल्यानं ते कोणाविरुद्ध लढा उभारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। पालघरचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। गावितांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक, भाजपचे विनोद तावडे, आमदार पास्कल धनारे उपस्थित होते। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी धनश्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांचा अर्ज दाखल केला। भाजपचे धुळे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आई एकविरा देवीचं दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली। यावेळी डॉक्टर भामरे यांनी सहपरिवार एकविरा देवीचे पूजा केली आणि देवीकडे साकडंही घातलं। निवडणूक प्रचार म्हटला की राजकीय पक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात आणि विरोधकांना कमी लेखायचा प्रयत्न करतात। नागपुरात युवा काँग्रेसनं अनोखी चक्क लढवत घाण पाणी असणाऱ्या नाग नदीमध्ये बोट उतरवली आणि गडकरीजी तुमच्या आश्वासनांचं काय झालं असा प्रश्न विचारला। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपुरात शुक्रवारी स्वावलंबी मैदानावर 4:30 वाजता सभा घेतलेली आहे आणि नुकतेच त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या सभेमध्ये सडकून टीका केली। अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी कठोर कायदा आणू, तत्पूर्वी संसदेमध्ये दूधवाला निवडून जाणार असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। यवतमाळच्या वणी इथल्या हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली। एकीकडे महाराष्ट्रात भाजपच्या शिवसेनेत युती झाली आहे, मात्र रावेर लोकसभेत अद्यापही शिवसैनिक खडसे विरोधात नाराज आहेत। रावेर लोकसभेच्या युतीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचार उद्घाटन समारंभाप्रसंगी व्यासपीठावर एकही शिवसेनेचा पदाधिकारी उपस्थित नव्हता। जोपर्यंत आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही खडसेंचा प्रचार करणार नसल्याचं शिवसेनेच्या विधानसभा प्रमुखांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं। भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचार रॅलीमध्ये बॅनर आणि होर्डिंगवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा फोटो न लावल्यानं समर्थकांनी शरद पवारांचा पुतळा जाळलाय। जर सन्मान नाही तर महायुती आणि महाआघाडी कसली अशा भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आल्या। रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस होता आणि यावेळेला 14 उमेदवारांनी नामनिर्देश पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले आहेत। आता रायगड लोकसभा मतदारसंघातून 14 उमेदवारांचे एकूण 26 उमेदवारी अर्ज दाखल झाले। यवतमाळमध्ये भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। दिग्रज पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे। निवडणूक आयोगाला 2 दिवस जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। कुवे घाटातील देसवडे गावातल्या शिवारात बिबट्याची दहशत पसरली। आतापर्यंत या बिबट्यानं अनेक गुरांचा फडशा पाडलाय। या बिबट्याला पकडून जंगलात सोडावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे। मनमाड भुसावळ दरम्यान 3रे रेल्वे रुळ टाकण्यासह इतर कामासाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे 5 ते 20 एप्रिलपर्यंत तब्बल 15 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर यासह उत्तर भारतातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या 35 गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। यवतमाळपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या किटाकापरा गावाजवळ एक एसटी बस उलटून अपघात झालाय। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। या अपघातामध्ये 17 ते 18 प्रवासी जखमी झाले। वाशीमध्ये कापसाचा ट्रक पलटी होऊन लागलेल्या आगीमध्ये कापसासह ट्रक जळून खाक झालाय। कापसासह ट्रक जळाल्यानं जवळपास 10 लाख रुपयांचं नुकसान झालं।
नगर तालुक्यातल्या अकोळनेर इथं मोटरसायकलवरून आलेल्या 4 हल्लेखोरांनी तरुणाची हत्या केली आहे। दिनेश दिवटे असं मृत युवकाचं नाव आहे। हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। ही हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड इथं वाळूच्या 16 वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे। ही जप्त केलेली वाहनं रिसोड पोलीस ठाण्यामध्ये उभी करण्यात आली आहेत। यातील वाहतूकदारांकडून रॉयल्टीच्या पावत्या ही जप्त करण्यात आल्या। दरम्यान यातील काही वाहनं ही विना क्रमांकाची असल्यानं ही कारवाई झाल्याचं सांगण्यात आलं। लासलगाव जवळ असलेल्या सय्यद पिंपरी इथं पती पत्नी आणि पुतण्या एकाच कुटुंबातील तिघांचा डोहात बुडून मृत्यू झालाय। पत्नी सविता कपडे धुत असताना तोल जाऊन त्या डोहात पडल्या आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या पती आणि पुतण्याचा पोहायला येत नसल्यानं मृत्यू झालाय। भुसावळ तालुक्यातल्या साकेगाव पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जवळपास जळगाव खुर्द आणि साकेगाव जवळच्या रिटर्न वॉल्व बंद केल्यानंतर ही पाणी गळती थांबली। नाशिकचा पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय। पाणीसाठा कमी झालेल्या गंगापूर धरणामध्ये कश्यपी धरणातून पाणी सोडायला स्थानिक आदिवासींनी तीव्र विरोध केला। प्रशासनाने जबरदस्ती केली तर धरणात उड्या मारण्याचा इशारा 6 गावातील आदिवासींनी दिला। त्यामुळे प्रशासन मात्र हवालदिल झालंय। नांदेडमधील मुदखेड इथं नारळाच्या झाडावर वीज पडली। 50 फूट असलेल्या या नारळाच्या झाडावर वीज पडताच झाडाला आग लागली, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। हिंगोलीमध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यावेळी गारांचा जोरदार पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे पिकांचंही मोठं नुकसान झालंय। गहू आंबा या पिकांचं या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। लातूरमध्ये एकीकडे उन्हाचा चटका एकीकडे वाढलेला आहे, तर याच वेळेला अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। जिल्ह्यातील औसा आणि निलंग्यासह अनेक गावांमध्ये गारांचा अवकाळी पाऊस झाला। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामध्ये काही भागात पावसानं हजेरी लावली आहे। परभणीमधील राणी सावरगाव परिसरामध्ये गारांचा पाऊस झाला। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे, तर वणी मारेगाव तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये सुद्धा पावसानं हजेरी लावली आहे। काही काळ गारपीट झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं। बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला। यामध्ये वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय। तारामती चाटे असं या मृत महिलेचं नाव आहे। गारांच्या पावसामुळे आंब्यांचंही मोठं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये काल संध्याकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला। दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय। जेजुरीत हुतात्मा हरी नाईक यांची 140वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। या हुतात्मा स्मारक समिती आणि जेजुरी पालिका सामाजिक संस्थांकडून विविध उपक्रम राबवण्यात आले। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मैदानात काँग्रेसनं बाळू धानोरकर यांना उतरवल्यानंतर विरोधकांनी एकच ओरड सुरू केली आहे। बाळू धानोरकर हे दारू विक्रेते असल्यानं त्यांना निवडून देऊ नका असा प्रचार विरोधकांनी चालवलाय। दुसरीकडे भाजप उमेदवार हंसराज अहिर यांचा पूर्वाश्रमीचा दुधाचा धंदा चर्चेत आलाय। त्यामुळे दारूवाला की दूधवाला अशी चर्चा समाज माध्यमात सुरू झाली आहे। बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालंय आणि यामध्ये एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे। तलवारीनं करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये एक भाऊ ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला। या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या। नाशिक शहरामध्ये तब्बल 25,000 स्क्वेअर फुटांची महारांगोळी काढण्यात आली। नववर्ष समितीनं गोदा घाटावर ही महारांगोळी काढली आहे। यामध्ये 500 महिलांचा सहभाग होता। राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या 421व्या जयंतीचं औचित्य साधून ही कलाकृती साकारण्यात आली आहे।